तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे, तुझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे आणि जर तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही मग तुझं काही खरं नाही. नाशिकच्या एका सुशिक्षित महिलेला एक सैतान ही धमकी देतोय. पांढरी सफारी, गळ्यात माळा आणि डोळ्यात विखारी वासना. कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून घेणारा हा नराधम म्हणजे स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात. आज अख्ख्या महाराष्ट्रात याच बलात्कारी बाबाच्या कहाण्या चर्चेत आहेत. त्याच्या 58 घाणेरड्या क्लिप्सही समोर आल्यात. या नराधमाने तब्बल 2000 महिलांचं शोषण केल्याचं बोललं जात आहे. आता हा आकडा कुठून आला तेही तुम्हाला पुढे कळेलच, पण त्यापूर्वी या नराधमाच्या तब्बल 1 वर्षापूर्वीच मुसक्या आवळण्याची संधी मिळाली होती, पण रुपाली चाकणकर यांच्या कृपेने हा नराधम बचावला. मी असं का म्हणतोय? या नराधमाला रुपाली चाकणकरांनी कशी मदत केली हेही तुम्हाला पुढे कळेलच, पण या एका माणसानं बरोबर 1 वर्षापूर्वी या सैतानाचा भांडाफोड केला होता. जर तेव्हाच यंत्रणा जागी झाली असती, पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केला नसता, तर आज कित्येक महिलांची अब्रू वाचली असती. हेही तितकंच सत्य आहे. पण या राक्षसाचा तब्बल 1 वर्षापूर्वी भांडाफोड करणारी ती व्यक्ती कोण? रुपाली चाकणकरांमुळे ही व्यक्ती कशी बचावली? महिलांना भविष्य सांगण्याच्या नावावरून आपल्या जाळ्यात ओढण्याची या नराधमाची कशी मॉडस ऑपरेंडी होती, याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. फक्त एक विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतरच तुमचं मत बनवा. हा सैतानी चेहरा तब्बल 1 वर्षांपूर्वी महाराष्ट्रासमोर आणणारा माणूस म्हणजे दत्तात्रय खेमनर. दत्तात्रय हे श्रीरामपूरचे आहेत. अहिल्यानगरात त्यांचं खबरदार पुढारी या नावाचं वृत्तपत्र प्रकाशित होतं. याच वृत्तपत्रात तब्बल 1 वर्षापूर्वी काय बातमी छापून आली ते पहा. या बातमीची तारीख नीट आहे का? तारीख आठवतीये? 4 मार्च 2025 बरोबर. आता मार्च महिना संपलाय. तुम्ही बातमी लिहून पण 15-20 दिवस झालेत, त्याला वर्ष होऊन 15-20 दिवस झालेत. मार्च 2025 म्हणजे आजच्या बरोबर 1 वर्षापूर्वी खेमनर यांनी 1 वर्षापूर्वीच खबरदार पुढारीमध्ये कॅप्टन अशोक खरातच्या अत्याचाराचा सविस्तर भांडाफोड केला होता. त्यांनी तेव्हाच लिहिलं होतं की हा माणूस धर्माच्या नावाखाली महिलांचं शोषण करतोय आणि या माणसाविरुद्ध महिला संघटना आक्रमक होणार. पण दुर्दैव असं आहे की ज्या महिलांनी या लिंगपिसाड बाबाविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती, त्याच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या बाबाच्या भक्त निघाल्यात. असा दावा दत्तात्रय खेमनर यांनी तर केलाच आहे, पण त्यासोबत सुषमा अंधारे यांनीही रुपाली चाकणकरांचे या बाबाचे पाय धुतानाचे आणि बलात्कारी बाबाच्या डोक्यावर छत्री धरतानाचे फोटो पोस्ट केलेत. सगळ्यात जास्त शॉकिंग गोष्ट काय माहितीये? अशोक खरातनं तब्बल 2000पेक्षा जास्त महिलांचं शोषण केलं असावं, असा खळबळजनक दावा खेमनर यांनी राहुल कुलकर्णी यांच्या युट्यूब चॅनलवर झालेल्या मुलाखतीत आता केलाय. विचार करा, 1 वर्ष हे प्रकरण दाबलं गेलं. या 1 वर्षात आणखी किती महिलांना त्या सैतानाच्या गुहेत जावं लागलं असेल? याचं उत्तर या राज्यातील पोलीस यंत्रणेला आणि राजकीय आकामंडळींना द्यावंच लागेल. पण त्याआधी या राक्षसानं महिलांना कसं फसवलं आणि याचा स्वतःचा कसा भांडाफोड झाला त्याची स्टोरी ऐकून घ्या. एका महिलेवर 2019 पासून या सैतानानं जाळा टाकायला सुरुवात केली होती. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात त्या पीडितेची या राक्षसासोबत ओळख झाली. माझ्याकडं दैवी शक्ती आहे, तुझ्या आयुष्यातले सगळे अडथळे मी चुटकीसरशी दूर करतो, असं खोटं आश्वासन देऊन त्यानं तिचा विश्वास संपादन केला. बिचारी महिला आपलं भलं होईल या आशेनं त्याच्या सांगण्यावरून वारंवार त्याच्या ऑफिसला आणि वेगवेगळ्या ठिकाणी विधीसाठी जाऊ लागली. असंच करत करत 2021 उजाडलं. याच काळात त्याने त्या महिलेचा ठरलेला साखरपुडा मोडला आणि आधार देण्याच्या नावाखाली यानं तिला धीर दिला. सगळं सुरळीत करतो म्हणून तिच्याकडून 50,000 रुपये देखील उकळले. या बदल्यात त्याने तिच्या हातात एक पुष्कराचा खडा टेकवला आणि आता तुझं कल्याण होईल असं गाजर दाखवलं. पण खरा सैतानी खेळ सुरू झाला नोव्हेंबर 2022 मध्ये. खरातनं तिला एकदा कार्यालयात बोलवलं. पोलीस रेकॉर्डनुसार तिला प्रसाद म्हणून पेढा आणि पाणी दिलं गेलं. त्या पाण्यात गुंगीचं औषध होतं. ती माऊली बेशुद्ध झाली आणि याच अवस्थेत त्या नराधमाने तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केले. पुढं काही महिन्यांनी त्या महिलेचं लग्न जमलं. लग्न झालं, पण हा नीच माणूस तिथंही थांबला नाही. हे लग्न माझ्यामुळेच झालंय असा दावा करून त्यानं तिला आशीर्वादासाठी पुन्हा कार्यालयात बोलावलं आणि तिथंही त्याच घाणेरड्या पद्धतीनं तिच्यावर जबरदस्ती केली. जेव्हा तिनं विरोध केला तेव्हा यानं तिला सरळ धर्माचा आणि मृत्यूचा धाक दाखवला. जर तू माझी प्रेयसी झाली नाहीस तर परमेश्वराचा कोप होईल
आणि तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल अशी धमकीच देऊन टाकली. विचार करा, एक नुकत्याच लग्न झालेल्या स्त्रीसाठी यापेक्षा मोठी भीती दुसरी काय असू शकते. पण म्हणतात ना, पापाचा घडा भरला की फुटतो. अखेर त्या माऊलीने हिंमत केली, पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या सैतानाचा बुरखा पाडला. त्यानंतर कुठं 17 मार्चच्या मध्यरात्री पोलिसांनी नाशिकमधून त्याच्या मुसक्या आवळल्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नराधमाने हे कृत्य केवळ एकाच महिलेसोबत केलं असं नाही, त्यानं अनेकांना असाच चुना लावलाय. दत्तात्रय खेमनर यांनी राहुल कुलकर्णी यांच्याशी बोलताना या नराधमाची मोडस ऑपरेंडी सांगितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अशोक खरातकडे एकदा बिझनेसमॅन आपली अडचण घेऊन गेला, तर तो भोंदू त्या बिझनेसमॅनला एक खडा द्यायचा. त्या खड्याची किंमत 50 ते 60 रुपये असायची, पण तोच खडा हा माणूस त्यांना 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत विकायचा. इतकंच काय, तर एका वयोवृद्ध मंत्र्याला याच बाबाने शक्तिवर्धक गोळ्यांची पावडर करून दिली आणि त्याला सांगितलं की हे तुझं अमृत म्हणून तू पीत जा. हा भोंदू बाबा महिलांचं कसं शोषण करायचा याबाबतही दत्तात्रय खेमनर यांनी सविस्तर सांगितलंय की हा भोंदू बाबा एका वेळेला एकाच महिलेला आपल्या कॅबिन मध्ये यायची परवानगी द्यायचा. एकट्या आलेल्या महिलेला हा आपल्यावर महादेव प्रसन्न आहे आणि मी स्वतः महादेव आहे असं सांगून त्यांना धाक दाखवायचा आणि त्यानंतर हा नराधम त्या महिलांसोबत नको नको ते कृत्य करायचा. बरं, एखादी महिला तिथं आपल्या कुटुंबासोबत आली तरी त्या महिलेच्या कुटुंबियांना सुद्धा त्याच्या कॅबिन मध्ये एंट्री नव्हती. त्या महिलेचा पती सुद्धा त्या महिलेसोबत त्या भोंदू बाबाच्या कॅबिन मध्ये जाऊ शकत नव्हता. त्या महिलेला एकट्याने तो बाबा कॅबिन मध्ये बोलवायचा आणि तिचा विनयभंग करायचा. व्हायरल झालेल्या सीसीटीव्हीतही तुम्ही तेच पाहू शकता. तुम्हाला कॅबिन बाहेर गर्दी दिसते, पण कॅबिन मध्ये हा एकटा लिंग पिसाट त्या महिलेसोबत अश्लील कृत्य करतोय. असं करून या नराधमाने आतापर्यंत तब्बल 2000 महिलांचं शोषण केलं असावं अशी भीती दत्तात्रय खेमनर यांनीच व्यक्त केली आहे. या सगळ्यात हा नराधम लोकांकडून कसे पैसे उकळायचा याचाही कच्चा चिट्टा समोर आलाय. दत्तात्रय खेमनर यांनी केलेल्या दाव्यानुसार अशोक खरातकडे ज्या महिला आणि उद्योगपती आपलं भविष्य पाहायला यायचे, तो त्यांचे एकमेकांशी संबंध जोडून द्यायचा. तुमच्या दोघांची कुंडली जुळते, त्यामुळे तुम्ही दोन्ही एकमेकांशी अफेअर करा, अनैतिक संबंध ठेवा, तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहा, त्यामुळे तुमचं भलं होईल असं सांगायचा. आणि 6-7 महिने उलटून गेल्यानंतर संबंधित महिलेला बोलवून हा त्या उद्योगपतीला ब्लॅकमेल करायचा. बरं, असं करून याने एका उद्योगपतीकडून तब्बल 20 कोटी रुपये उकळल्याची माहिती दत्तात्रय खेमनर यांनी दिली. आता तुम्हीही म्हणाल, दत्तात्रय खेमनर यांच्याकडे इतकी माहिती होती तर त्यांनी याबाबत आवाज का उचलला नाही. याचंही कारण खेमनर यांनी सांगितलंय. ज्या दत्तात्रय खेमनर यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला त्यांनी स्वतःचे कारण सांगितलंय की त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फोन करून धमकी दिली होती. हो, हे खरंय. खेमनर यांनी स्वतः हे मुलाखतीत सांगितलंय आणि म्हणूनच या प्रकरणात रुपाली चाकणकर विरोधकांच्या कड्या निशाण्यावर आहेत. विरोधाभास बघा, अगदी काही दिवसांपूर्वी चाकणकर मॅडमनी मुलींनी सासरी जाताना संविधान घेऊन जा असं विधान केलं होतं, पण आज त्या चाकणकर भोंदू खरातच्या ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून काम करत होत्या. त्याने कित्येक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होतोय. बरं, यावर त्यांचा असा युक्तिवाद असेल की त्यांना याबाबत काहीच माहित नाही, पण त्या बाबाचे पाय धुतानाचे आणि त्याच्यासाठी छत्री धरून उभे असल्याचे त्यांचे फोटो व्हायरल झालेत. मग माझा प्रश्न असा आहे की ज्या महिला आयोगाकडे पीडित महिला आशेनं बघतात, त्याच्या अध्यक्षात जर भोंदू बाबाच्या चरणी असतील तर महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा. रुपाली चाकणकरांनी ज्या संविधानाचा संदर्भ दिला त्या ज्या संविधानाबाबत गप्पा करतात, त्या संविधानाचं कलम 51 सांगतं की नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा. मग तुम्हीच सांगा, एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा अघोरी प्रथा सांगणाऱ्या बाबाला सामाजिक मान्यता का मिळवून दिली. पीडितेनं आता महिला आयोगाकडे कोणत्या तोंडानं न्याय मागावा याचं उत्तर रुपाली चाकणकर यांना द्यावंच लागेल. लोकांच्या श्रद्धेशी खेळून त्यांना फसवणारा खरात काय पहिला सैतान नाही. महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा भोंदू बाबांचा इतिहास प्रचंड जुना आहे. पुण्यात 2023 ला विनायक कदमने पुत्रप्राप्तीसाठी अघोरी विधी करून महिलेवर अत्याचार केलेले. सोलापुरात 2021 ला युनुप नदाफने बाहेरची बाधा काढण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार केला. कोर्टानं त्यालाही 10 वर्षांची शिक्षा दिली. साताऱ्यात 2022 ला संतोष धुमाळनं करणी बाधा काढण्याच्या नावाखाली महिलांची शारीरिक लूट केली आहे. असे कित्येक कॅप्टन येतात आणि आपल्याला सहज फसवून जातात. कारण माहितीये, कारण समाज म्हणून आपण विज्ञानापेक्षा चमत्काराच्या मागे धावतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात नेत्यांना आणि अभिनेत्यांना बाबांच्या पाया पडताना पाहिलं की आपल्याला तो बाबा लय मोठा वाटतो. हीच आपली मोठी चूक आहे. नेत्यांनी अशा बाबांना मोठंपण दिलं की सामान्य लोक त्यांच्या जाळ्यात सहज फसतात. तिसरी गोष्ट म्हणजे एखादा बाबा बोलला की हा विधी कुणाला सांगू नका, ही गोष्ट कुणाला सांगू नको, ती आपण डोळे बंद करून ऐकून घेतो.
त्यावेळी आपण विवेकाने विचार करत नाही. नेमकी हीच भीती या भोंदू बाबांना मोकळं रान मिळवून देते. पण शेवटी या बाबांचा एक ना एक दिवस भांडाफोड होतोच, हेही आपल्याला आसाराम आणि राम रहीमच्या निमित्ताने कळालंय. खरातवरही भारतीय न्याय संहिता आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कठोर गुन्हे दाखल झालेत. बलात्कार, विनयभंग असे गंभीर गुन्हेही त्याच्यावर दाखल झालेत. यामुळे आपणही लक्षात ठेवलं पाहिजे की जो बाबा तुम्हाला एकटं बोलवतो, अंगाला स्पर्श करतो किंवा गुंगीचं औषध देतो, तो साधू नाही, तो हौशी आहे. विज्ञानावर विश्वास ठेवा. आजार असेल तर डॉक्टरकडे जा. नशिबासाठी कष्टावर विश्वास ठेवावा लागतो. खड्यांवर आणि मंत्रावर जग बदलत नाही, हे कायमच ध्यानात असू द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भयमुक्त व्हा. देव कधीच भीती घालत नाही, तो फक्त धीर देतो. अशोक खराच्या पेनड्राईव्ह मधील 58 व्हिडिओ हे एक मोठ्या पापकांडाचे पुरावे आहेत. या नराधमाला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रत्येकाला अशी शिक्षा व्हावी की पुन्हा कोणी धर्माच्या नावाखाली वाटीवर पाणी पाजवून कुणाची आबरू लुटण्याची हिंमतही करणार नाही. दत्तात्रय खेमनर यांचा हा आवाज एका वर्षापूर्वीच ऐकला असता तर हे पाप वाढलं नसतं. लक्षात घ्या, देवाऱ्यात देव हवा पण सैतान नको. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. बाकी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशोक खरात सारख्या सैतानाला काय शिक्षा व्हावी तेही सांगा.